प्रथमतः म्हणजे मी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील, आमचे संसदरत्न खासदार माननीय धैर्यजी महाडिक, जिल्ह्याचे नेते माननीय महादेवरावजी महाडिक साहेब, आमदार अंमलजी महाडिक साहेब, तसेच प्रकाशजी आंबेडकर साहेब, आमदार राजेशदादा क्षीरसागर, हसनजी मुश्रीफ साहेब, तसेच भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सचिव महेश जाधव, जिल्हा प्रमुख विजय जाधवजी, आमचे गटनेते मुरली जाधव साहेब आणि आमचे मार्गदर्शक माननीय जयंत पाटील सर, आजच्या ह्या निवड प्रक्रियेमध्ये मला त्यांनी उमेदवार म्हणून घोषित केलं आणि या स्थायी समिती सभापती पदाची माझ्यावर जबाबदारी दिली, म्हणून मी प्रथमतः त्यांचे आभार मानतो. खरं तर मला असं वाटतं, एखादं कुटुंब जर का आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचं असेल तर त्या कुटुंबानं आर्थिक नियोजन करणं फार गरजेचं आहे. त्याचप्रमाणे ही आपली स्थानिक स्वराज्य संस्था हे सुद्धा एक कुटुंब मानून आर्थिकदृष्ट्या या संस्थेला कसं सक्षम करता येईल ह्या दृष्टीनं सर्वच निर्णय घेतले जातील. मग ती जमा असू दे, जमेची बाजू असू दे किंवा खर्चाची बाजू असू दे, सर्वच गोष्टीवर योग्यरित्या आणि प्रशासनावर नियंत्रण ठेवलं जाईल. येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेची ही आर्थिक परिस्थिती खूपच सक्षम झालेली आणि सुरक्षित झालेली तुम्हाला दिसून येईल.